थोड़ा सुंदर
हेलो 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 हरी थोडं त्यांना पलीकडे सरका बाबा हर हर राम कृष्ण सुख
सुख जाने सुख झाले साधने सुख झाले विठला बरवा तुहा माधव बरवा तुहा विठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव
भय नाही ऐसे वाटे जीवा, अदभय नाही ऐसे वाटे जीवा, भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, अदभय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थासी, घडलिया सेवा समताचे आता माझ्या मने धरावा निर्धार, आता माझ्या मना धरावा निर्धार, सेवा समताची धरालिया सेवा, सेवा समर्थाची, समर्थाची समर्थाची घडलिया सेवा समर्थाची, माने धरावा निर्धार, माझ्या धरावा निर्धार, चिंतनी अंतरा ना पडावा, चिंतनी अंतरा चिंतनी
चिंतनी आधार चिंतनी आधार न पड़ावा चिंतनी चिंतनी आधारा चिंतनी आधारा चिंतनी हे आधारा ना पड़ावा चिंतनी आधारा ना पड़ावा चिंतनी आधारा ना आता माझ्या मना धरावा निर्धार आता माझ्या मना धरावा निर्धार चिंतनी अंतरा न पडावा चिंतनी अंतरा आता माझ्या मना धरावा निर्धार आता माझ्या मना धरावा विठ्ठल विठ्ठला 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 हरि हरि विठ्ठला हरि विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल महाराज की जय आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे इथे नाही झाली कोणाची निराश इथे नाही झाली कोणाची निराश आल्या याचकाच कृपेविषयी आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे तुका म्हणे येथे नाही दुजी परे राया रंकासरी देवा पायी आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे नमो विठ्ठला राज या पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडरीका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांगांग तेजोदिकामोदि वक्त्रम खलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा हा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाला करुणा कराया दया तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो पावन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपाद ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा
वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा तो गणराजा गणपती तो गणराजा गणपती आधी मन घेई हाती आधी मन घेई हाती गणराजा गणपती हो गणराजा गणपती आधी मन घेई हाती आधी पार्वतीच्या नंदनान मोरया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना रे मोरया गजानना रे पार्वतीच्या नंदना रे मोरया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना रे मोरया गजानना रे मोरया गजानना रे गजानना 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 रे गजानना गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना मोरया गजानना मोरया गजानना रे मोरया गजानना विठाला 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 विठ्ठला विठ्ठला आता भय नाही ऐसे वाटे जीवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान संत भगवत भक्त देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य सम्राट वारकरी वरिष्ठ ज्ञानज्येष्ठ संत श्रेष्ठ वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदाचा अर्थ अभंग समर्थन वारकऱ्यांचा परमार्थ जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा स्वतःच्या अनुभवाचे बोल सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांड नायक आकारं कारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादाने महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने गणरायाच्या परमकुशीमध्ये चालू असणारा 48 वर्षाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या आजच्या दुसऱ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ आणि श्री गणेश देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने माझ्याकडे आली. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. विठाला 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 या कीर्तनासाठी उपस्थित आमचे असणारे सर्वच आळंदीचे महाराज मंडळी हनुमंत महाराज लक्ष्मण महाराज बुधवंत महाराज ऋषी महाराज असतील कैलास बाबा असतील सर्व संस्थेतील विद्यार्थी तुम्ही देवतुल श्रोतृवर्ग जगद्गुरु तुकोबारायांसारखे विनेकरी बाबा ज्यांनी सुंदर आवाज दिलाय ते आमचे माईकवाले सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला. सर्वांना विनंती आहे आज काय गेवराई गाळाट आहे सडा नाही का त्याच्यामुळं सर्वांना विनंती आपलं कीर्तन काय आता 1 तास राहिलं आहे. हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं कारण त्याचं काय मत आहे माऊली ज्ञानोबाराय सांगतात ऐशे माझे नि नाम घोषे नाहीशी करीती विश्वाची दुःखे अवघी जगची महासुखे धुमधुमीत भरले. फक्त तुम्ही काय करा त्या भगवंताचं प्रेमाने नाव घ्या. विठ्ठल 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 आपण ज्या भूमीत आहोत श्री गणपती बाप्पाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. पण जर आपण पाहिलं कुठलंही कार्य जर करायचं असेल तर पहिला मान कोणाला आहे? गणपती बाप्पा. ज्ञानेश्वरी असेल कुठलाही ग्रंथ असू द्या किंवा कुठले धार्मिक कार्य असू द्या प्रथमदा मान कोणाला आहे? गणपती बाप्पाला आहे. एक श्लोक आहे चंडी कलो विनायक हा म्हणजे
प्रत्येकाचं ग्रामदैवत काय आहे? प्रत्येकाचं ग्रामदैवत वेगळं आहे. कुणाचं खंडोबा असेल, कुणाचं भैरोबा असेल, पण क्वचित गावामध्ये ग्रामदैवत काय आहे? गणपती बाप्पा आहे. कारण हे अग्रगण्य असं स्थान आपल्या गणपती बाप्पाचं आहे. तुम्ही कुठलंही कार्य पहा, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, सर्वांनी गणपती बाप्पाला काय केले? अग्रगण्य मान दिलाय. आणि त्या भूमीत आपण आज या ठिकाणी आपली सेवा आहे. कारण आज काय गावची बारी आहे नाही का? तुका म्हणे तुझे आम्ही वेडी वाकुडे, विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा हो, तुम्हाला कुठली गोष्ट जर करायची असेल तर जीवनात काय पाहिजे? प्रथमतः अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. पहिले अनुभव पाहिजे तर तुम्हाला जगाला सांगता येतं. आणि तेच महाराज अभंगात या सांगतात, विठाला 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 विठाला. काही साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराय तुम्ही भंडाऱ्यावर जाता, भामचंद्रावर जाता, घोराडेश्वरवर जाता, गळ्यामध्ये विना घेता, टाळ घेता, हातामध्ये चिपळ्या घेता, अखेर हे कशा करता? तुकोबरायांनी सांगितलं, मी भूतकाळात घाबरत होतो, मी आता घाबरत नाही. का घाबरत नाही? आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची. मग दुसऱ्या चरणात तुकोबराय त्या मनाला सूचना देतात, हे म्हणा, मी त्या भगवंताचं चिंतन करत असताना तू त्यामध्ये काय करू नको? भगवंताची सेवा करत असताना तू त्यामध्ये अंतर पडू देऊ नको. आता माझ्या मनी धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडावे. आणि भगवंताच्या द्वारात, इथं सप्ताह चाललाय ना, भगवंताच्या दारात कोणी या, कुठलीही सेवा करा, येथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याचकास कृपेविषयी. त्या ठिकाणी भिक्षुक जरी आला, भिक्षुक म्हणजे कोण? तुकोबराय भिकारी जरी आला तर तुकोबराय त्यावर काय करतात? त्याला निराश करत नाही. आणि शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे येथे नाही तुझी परी, राया रंका सरी देवा पायी. देवाच्या ठिकाणी सर्व काय समान आहेत. गरीब असो, श्रीमंत असो, राजा असो, देवाच्या ठिकाणी सर्व काय समान आहेत. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबराय प्रथमतः अनुभव घेतात आणि मग जगाला सांगतात. नाथ महाराजांजवळ एक ताई आली. आपल्याला जर एखाद्याने विचारलं, मला इथून मंचरला जायचंय, पण तुम्हाला त्याची माहिती, त्याचा अनुभव तर पाहिजे ना. तुम्ही त्याला पारगावच्या गाडीत बसवलं, तो किती तासाने मंचरला पोहोचल? तो कधीच पोहोचणार नाही. तसं नाथ महाराजांजवळ एक ताई आली आणि सांगितलं, महाराज माझा मुलगा काय करतो? खूप गुळ खातो, त्याला तुम्ही समजून सांगा. अनुभव, साधू संत पहिले अनुभव घेतात आणि मग जगाला सांगतात. नाथ महाराज म्हणले, तुम्ही 5-6 दिवसांनी परत या. ती ताई पुन्हा 5-6 दिवसांनी त्या पोराला घेऊन आली. नाथ महाराजांनी परत त्या पाठीमागं पाठवलं, सांगितलं अजून 5-6 दिवसांनी या. असा 1 महिना गेला. आणि 1 महिन्याने ते आल्यानंतर मग नाथ महाराजांनी त्या मुलाला जवळ घेतलं, सांगितलं, बाळा अरे गुळ खायचा नसतो, गुळ चांगला नसतो. ती ताई म्हटली, महाराज 1 महिना झालं, कमीत कमी माझ्या 4-5 फेऱ्या झाल्या, तुम्ही पहिल्याच वेळेस जर सांगितलं असतं तर जमलं नसतं का? त्यावेळेस नाथ महाराज म्हणले, अगं ताई त्यावेळेस मीच गुळ खात होतो. साधू संत पहिला अनुभव घेतात. आता मी तुका म्हणे चाकोनी सांगे, तुका म्हणे चाकोनी सांगे, तुका म्हणे चाकोनी सांगे, तुका म्हणे चाकोनी सांगे. हे मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे, तुका म्हणे चाकोनी सांगे, तुका म्हणे चाकोनी सांगे. मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे
वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे तुका म्हणे कोणी सांगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे अंगे मज अनुभव आहे कोणी सांगे अनुभव आहे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे तुका म्हणे चाखोने सांगे मज अनुभव आहे अंगे. नाथ महाराजांनी पहिला अनुभव घेतला मग त्या मुलाला सांगितलं. तसं तुकोबाराय सांगतात बाबा हो मी अनुभव घेतला. आपल्या जीवनामध्ये जर काही कमी पडू द्यायचं नसेल तर महाराज जीवनात काय पाहिजे सेवा पाहिजे. सेवेचे अनन्य प्रकार तुकोबारायने सांगितलेत आणि हाचा जो अभंग आहे हा सेवेलाच धरून अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल देश सेवा असेल धर्मसेवा असेल आईवडिलांची सेवा असेल श्री गुरुची सेवा असेल आपल्या बाप्पाची सेवा असेल फक्त ती सेवा कशी केली पाहिजे ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. तुम्ही त्या भगवंताची सेवा करा तो भगवंत तुम्हाला काय करणार नाही कधीच नाराज करणार नाही. या मातीची सेवा केली कोणी केली शूर मावळ्यांनी या मातीची सेवा केली. आजही आपण त्या मावळ्यांचं काय करतो या भूमीला कान लावा तुम्ही. आपण जयंती कोणाची साजरी करतो शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. अफजल खानाची करतो का नाही करत का त्यांनी या मातीची सेवा केली. कुणाची सेवा केली मातीची. आजही आपण या भूमीला जर कान लावले तर घोड्यांच्या टाचाचा आवाज आपल्या कानावर येईल. काय म्हणतात बाजी प्रभू राजे थोडा आवाज कडक करा राजे तुम्ही विशाळगडाकडे प्रस्थान करा आणि पोहोचल्यानंतर तोफेची सलामी द्या. नको नको फक्त आवाज कडक. राजे म्हणतात बाजी अहो तुम्ही 200 मावळे आणि 2000 गडे. बाजी म्हणतात राजे काळजी करू नका जोपर्यंत हा बाजी जिवंत आहे तोपर्यंत मरणाची बाजी लावेल. राजा तुम्ही फक्त गडाकडे प्रस्थान करा आणि पोहोचल्यानंतर तोफेची सलामी द्या. काय म्हणतात बाजी पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. शोभा बोले बाजी प्रभूला बाजी प्रभू बोले शोभाला. स्वराज्यासाठी प्राण अर्पिन मी आपण जावे वो विशाळ गडाला. मातीसाठी प्राण वेचले मानले नाही कधी हार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार राजे वाऱ्याच्या वेगाने विशाळगडकडे प्रस्थान करतात. धोधो पाऊस चाललाय. युद्धाला सुरुवात झाली. कापाकापी रक्ताचा पूर वाहतोय. राजांचं विशाळगडाकडे आगमन झालंय. रात्री 12:30-1च्या सुमारास बाजीप्रभूच्या छातीवर वार झाला. बाजीप्रभू पुरते अडकले. राजा अजून गडावर पोहोचले नाही. तोफेची सलामी झाली नाही. अरे तुझा बाप जरी या ठिकाणी आला तरी मी तुझ्या सोबत यायला तयार नाही. कोणाला चेतावणी देतात बाजीप्रभू यमराजाला. पुन्हा पिढ्यावर बाहेर दिला. बाजीप्रभू उभे राहतात. पुन्हा लढायला सुरुवात केली. 3:30-4च्या सुमारास पुन्हा बाजीप्रभूंच्या छातीत एक वार झाला. बाजीप्रभू पुरते अडकले. बाजीप्रभू खाली पडणार तेवढ्यात बाजीप्रभूंच्या कानावर तोफेचा आवाज आला. धडम धडूम. 2.5 तास आपलं मरण दाबून ठेवलं. बाजीप्रभूंनी मुजरा केला. राज तुम्ही सुखरूप गडावर पोचावं एवढंच माझ्याकडे काम होतं. तुम्ही सुखरूप गडावर पोचले राज. आम्ही आता यायला तयार झालो राज. आम्ही आता मरायला तयार झालो. ही कशाची ताकद आहे मला सांगा. यम कुणासाठी थांबल का क्षणोक्षणी हाची एक क्षणाचा सुद्धा विचार नाही. एक क्षण काय
अहो जर पोहे खात असलो, जर अटॅक आला तर चमचा स्मशानभूमीत जाऊन कापावा लागतोय. आणि 2.5 तास मला थांबवण्याची ताकद या भूमीच्या मावळ्यामध्ये. मी सेवा किती मोठी आहे पहा. विठाला 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 परमार्थाच्या जोरावर उच्च शिखर गाठलेले जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला जाण्यासाठी आपल्याला न्यायला कोण येतो? काळ येतो महाराज. पण जगद्गुरु तुकोबारायांना नेण्यासाठी जगाचा मालक देहूमध्ये आलेले आहेत. तुकोबाराय कधी निघले वैकुंठाला? होळीच्या दिवशी. होळीच्या दिवशी तुकोबाराय वैकुंठाला जाणार. तुकोबारायांनी आपला सर्व परिसर पाहिला. लहान लहान मुलं आहेत, खेळतात, उड्या मारतात, बागडतात. आज पुरणपोळीचा नैवेद्य, पुरणपोळी आहे जेवायला. आणि आज जर मी वैकुंठाला गेलो तर काय होईल? हे मुलाबाळांना उपाशी राहावं लागेल. तुकोबारायांनी देवाला विनंती केली, देवा आजच्या दिवस थांबा, आपण उद्या जाऊ. आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी काय असते? धुलवड. फाडून टाकेन, नाही का? तुकोबाराय वैकुंठाला निघले आणि 1-2 समोर आले. म्हटले, महाराज वैकुंठाला चालले वाटतं. हो, उद्या जा तुम्ही, खाऊ द्या आजच्या दिवस आम्हाला सुखा समाधानाने. काल लेकरांसाठी थांबले, मग आम्ही लेकर नाही का? आजच्या दिवस थांबा, आम्ही उद्या तुमच्या सोबत कुठे येतो? वैकुंठाला येतो. कोण म्हणतंय? धुळवडीची गँग. तुकोबाराय म्हणले, ठीक आहे, काय हरकत नाही. जर यांचा शेवटच्या क्षणाला जर उद्धार होत असेल तर 1 दिवस थांबायला काय हरकत आहे? देवाला पुन्हा विनंती केली, देवा आजच्या दिवस थांबा. देव म्हटले, तुकोबाराय आमदार जर 5 मिनिट पदावर नसेल तर किती मोठे घोटाळे होतात. आणि मी तर जगाचा चालक मालक आहे. मी जर 2-2 दिवस देहूत राहिलो तर हे जग कोण चालवणार? नाही. तुकोबारायला घबरून आले, सांगितलं, देवा आजच्या दिवस थांबा, उद्या आपण नक्की जाऊ. आणि मग दुसऱ्या दिवशी तुकोबाराय वैकुंठाला जाण्यासाठी निघले. जे काल म्हटले होते ना आम्ही तुमच्या सोबत होते, ते घराला कडी लावून बसले आतून. डबल टाळं लावलं त्यांनी, कारण ते काही वैकुंठाला येऊ शकत नाही. आवलीला सांगितलं, आवले मी वैकुंठाला चाललो, यायचं का तुला? आवली म्हटली, तुम्ही व्हा पुढं, मी भाकरी घेऊन येते. तिला वाटलं यांचं वैकुंठ म्हणजे काय आहे? भामचंद्र डोंगरच आहे, घोरडेश्वर डोंगरच. पण तिला काय माहित होतं? 14 टाळकरी तुकोबाराय नांदुरकीच्या झाडाजवळ गेले. भजन चालू झालं आणि देवाचं विमान आणि तुकोबाराय ज्या विमानात बसून वैकुंठाला जाणार होते त्या विमानाचं आणि तुकोबारायचं 1 पायरीचं अंतर कमी पडायला लागलं. आणि आज सर्व कोण प्रसंग पाहत होता? काळ एका झाडाच्या आडून प्रसंग पाहत होता. कोण काळ? तुम्हाला आम्हाला न्यायला येतो तो. तुकोबारायाने आवाज दिला, ए काळा इकडे ये. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रावतसे. हे जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, दिला तुकोबारायाने काळाला जवळ बोलवलं. बोला. काळाला सांगितलं 2 पर्याय आहेत. एक तर उचलून विमानात ठेव, नाहीतर काय कर? पाठीची पायरी कर. काळाने सांगितलं उचलून विमानात ठेवणं सोपं आहे, पण आपल्याला दर्शन घडणार नाही. म्हणून काळ खाली वाकला. काल खाली वाकला आणि तुकोबारायाने त्या काळाच्या पाठीवर पाय दिला आणि वैकुंठात जाणाऱ्या विमानात तुकोबाराय आसनस्थ झालं. ही कशाची ताकद आहे महाराज? तुका बैसला विमाने संत पाहती लोचने.
आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम 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 आमचा राम राम घ्यावा 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 विठ्ठल 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 विठ्ठल. ही जर कशाची ताकद असेल तरी फक्त कशाची ताकद आहे? सेवेची ताकद आहे. आपण ज्या भूमीमध्ये राहतो, भगतसिंग सुखदेव राजगुरूंची भूमी आपल्या जवळ या ठिकाणी. आपल्याला फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारी कालिकाचा आपण काय म्हणतो? स्वराज्य फुकट मिळालंय का महाराज? स्वराज्य फुकट मिळालंय? अजिबात नाही. भगतसिंग सुखदेव राजगुरू, वय वर्ष 23, उमललेल्या फुलासारखे टवटवीत चेहरे. मी सेवेची ताकद सांगतोय. त्यांना फाशी झाली तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. एका दादाने सहज प्रश्न केला सुखदेव भगतसिंग राजगुरूला, बाबा हो, अरे तुम्हाला फाशी झाली, जन्मठेप झाली असे तर चाललं नसतं का? तरी तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद का? फाशी झाली तरी तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद का? त्यावेळेस त्याने सांगितलं, दादा आम्हाला जन्मठेप झाली असती, मरायला काही काळ गेला असता, आम्हाला जन्मठेप झाली असती तर मरायला काही काळ गेला असता. आम्हाला फाशी झाली, आम्ही आत्ता लगेच मरू आणि भारत मातेच्या सेवेसाठी पुढचा जन्म लगेच प्राप्त करू, म्हणून आमच्या चेहऱ्यावर हा आनंद आहे. शूर आणि सरदार म्हाला काय कुणाची भीती. शूर आणि सरदार म्हाला काय कुणाची भीती. शूर आणि सरदार काय कुणाची भीती. शूर आणि सरदार काय कुणाची भीती. महाराज सेवेची ताकद आहे. कशी झाली 26 जानेवारी? 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर केली स्वारी, गोरगरीब जनतेला त्रास दिला भारी. लोकमान्य टिळक विचाराने होते करारी. जेव्हा स्वातंत्र्यामध्ये सामील झाल्या नर आणि नारी, तेव्हा पाहायला मिळाली 26 जानेवारी. मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. वतन के लोगों आंखों में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी. जब तक तुम सांस लगे हो जब अपनी लाश बिछा दी. मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पाए. जो शहीद हुए मुझे जरा याद करो कुर्बानी. जरा याद करो कुर्बानी. जरा याद करो कुर्बानी. सुंदर असं महाराज, धन्यवाद. सेवेची ताकद फार मोठी आहे. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो महाराज, ही साधू संतांच्या पदस्पर्शाने, शिरवरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. काय महाराज महाराष्ट्राची व्याख्या? माणसाने माणूस म्हणून स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगतं संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट. पाण्यातला गाथा वर काढला, माझ्या तुकोबारायांना जीवनामध्ये सोसावे लागले कितीतरी कष्ट. समाजसेवेमध्ये सप्ताहामध्ये कधीच लागत नाही जातपात आणि काष्ट, कारण या राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. ही महाराष्ट्राची व्याख्या. आपण त्या महाराष्ट्रात पावन तो देश
पवित्र दे कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते एवढा आपला पवित्र देश महाराज. म्हणून जीवनामध्ये सेवा करा. श्री संत जनाबाई महाराज कोणाच्या घरी राहत होते? नामदेव महाराजांच्या एकूण घरी 14 माणसं आणि 15वी कोण होती? श्री संत जनाबाई महाराज. जनाबाई महाराज कशा करता नामदेव महाराजांच्या घरी राहिले होते? आपल्याला देवाचं दर्शन घडेल यासाठी राहिले. पण उलट झालं. काय झालं? जनाबाई महाराजांना 14 माणसांचा स्वयंपाक करावा लागायचा. स्वयंपाक झाल्याच्या नंतर दळण दळावं लागायचं. जनाबाई दिवसभर कामामध्ये व्यस्त. जनाबाईला देवाचं दर्शन तर झालंच नाही, पण देवाला सुद्धा पाहता आलं नाही जवळून. त्या श्री संत जनाबाई महाराज होत्या. दळायला बसायचे ना मायबाप. त्यावेळेस कोण यायचं जनाबाईला दळण दळू लागायला? साक्षात जगाचा मालक. तुमचं आमचं बटन कधी दाबायचं हे ज्याच्या हातात आहे तो माझा जगाचा मालक. जनाबाई महाराजांना दळण दळू लागायला यायचे आणि मग दोघांनी ओव्या म्हणायच्या. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, सुंदर सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, जनाबाई महाराज काय म्हणायच्या? तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. त्या जनाबाईच्या ओव्या होत्या. पूर्वीच्या काळात काय होतं? जातं होतं. जातं. आता जातं राहिलंय का? एखाद्या जर मुंबई पुण्याच्या शिकलेल्या मुलीला विचारलं, ताई आपल्या घरात जातं आहे का? ती म्हणून महाराज व्हॉट इज जातं? आम्हाला फक्त कुठं जातं एवढंच माहिती आहे. जातच राहिलं नाही. आणि जरी आता असेल तरी त्या काय ओव्या साधारण आहे का? आबा बाबा एकीने आपल्या भावाचं वर्णन केलं सकाळ सकाळ. वाटेच्या रे वाट सरा काय पाहतो खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला. सोन्याचं कोणतं? सोन्याना पाटलाच आणि तिचा भाऊ ऊस तोडाय गेलता. आणि एकीने आपल्या नवऱ्याचं वर्णन केलं जात्यावर. काय वर्णन केलं? तो सूर्यवंशी होता. कोण होता? सूर्यवंशी. हातभर दिवसभर आल्या उठायचा. काय म्हणायचं? काय करायचा? हातभर दिवसभर आल्या उठायचा. विठाला विठाला विठाला. लिंबाच्या झाडाखाली माझा बंधू दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली खोडी, आली पोलिसाची गाडी. गुरुंग गुरुंग. असं त्या ओव्या तशा नव्हत्या महाराज. ह्या श्रीतन जनाबाई महाराजांच्या ओव्या होत्या. जनाबाईने समोर म्हणायचं आणि देवाने पाठीमागं म्हणायचं. जनाबाई पुढच्या चरणात म्हणतात, पंढरी ये माझे माहेर साजने, ओविया कांडणे गावो किती. देवाने तसंच पाठीमागं म्हणावं. उत्तरार्धात जनाबाई म्हणतात, राये रखुमाबाई सत्यभामा माता. देवाने तसंच पाठीमागं म्हणायचं. जनाबाईने देवाच्या तोंडाला हात लावला. देवा अहो राई रखुमाबाई आमच्या माता ठीक आहेत, पण तुमच्या माता कशा काय? याला काय म्हणायचं? याला ओरिजिनल प्रेम म्हणायचं. भावनेच्या भरामध्ये ओघा ओघामध्ये बोलून जातो, त्याचा भावही लक्षात राहत नाही आणि अर्थही लक्षात राहत नाही. याला काय म्हणायचं? ओरिजिनल प्रेम म्हणायचं. झाडलो चक्र पाने
श्री संत जनाबाई महाराजांनी देव दळणदळीत असतात. काकड्याची वेळ होती. देवाने सांगितलं जनाबाई मला जावं लागतंय. काकड्याची वेळ झाली. पुजारी माझ्या नावाने ओरडतील, मला जावं लागतंय. देव घाईगडबडीने निघले. दागिने आणि सेला त्याच ठिकाणी राहिला आणि जनाबाईची वाकड खांद्यावर घेतली. देव विटेवर जाऊन उभे राहिले. काकड्याची वेळ झाली. पुजारी आले. दरवाजा उघडला तर देवाच्या अंगावर दागिनेही नाही आणि सेलाही नाही. हो हो करता अख्ख्या गावात बंबबम झाली. देवाची चोरी झाली, देवाची चोरी झाली. संपूर्ण पंढरपूरची झडती घेतली आणि जनाबाई महाराजांच्या घरामध्ये दागिनेही निघले आणि सेलाही निघला. सर्व पंढरपूरवासियांनी ठरवलं जनाबाईला काय करायचं, आता सुळावर द्यायचं. चंद्रभागेच्या तरी सूळ उभा केलाय. जनाबाईला सुळावर देण्यासाठी घेऊन चाललेत. जनाबाईला काळजी वाटली, चिंता वाटली, भीती वाटली नाही वाटली. याचं एकमेव कारण तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. हे आता भय वाटे ऐसे माझ्या जीवा, आता भय नाही, आता भय नाही ऐसे माझ्या जीवा, आता भय नाही ऐसे माझे जीवा, आता भय नाही ऐसे माझे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे 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 जीवा. घडली निर्धार, आता माझ्या मने धरावा निर्धार, आता माझ्या मन धरावा निर्धार, आता माझ्या मना धरावा निर्धार, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली आसे वाचा मताची, घडली सेवाचा भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली सेवाचा मताची, घडली सेवाचा मताची. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाचे. श्री संत जनाबाई महाराज सांगतात माझ्या जीवनात त्या समर्थाची सेवा घडली, त्यामुळं मला आता कशाचीच भीती राहिली नाही. मग समर्थ कुणाला म्हणायचं, समर्थ कुणाला म्हणायचं महाराज? ज्या भगवंताकडे, ज्याच्याकडे करतो मान्यता करतो मी शक्ती आहे, त्याला समर्थ म्हणायचं. इथं नावाचा समर्थ नाही सांगितला. ही समर्थ कुणाला पदवी आहे? पंढरीश परमात्म्याला दिलेली पदवी आहे समर्थ. इथं समर्थ नाव नाही सांगितलं. आपल्याकडे नाव लय भारी असतात. प्रकाश, दिवसा दिवा लावून बघावं लागतो. काहींची नाव लय भारी असतात महाराज, माफी मागून बोलतो. अनिल कीर्तनाला गेला महाराजांची चपला आणीन, वावरात गेला लोकांचे पाईप आणील. माता माऊली लय हसल्या बघा ना आता. त्यांची नाव कशी असतात? शांताबाई, भाडायला सगळ्याची आई. नाव सुलोचना, पाती मुंबई पुन्हा जिलाबी गे बघती लाडू मागती. मला सांगायचं का ही आपली नावं नाही आहेत, ते कुणाची नाव आहेत? समर्थ भगवान पंढरीश परमात्म्याला दिलेली उपमा आहे. त्या पांडुरंगाची आपल्या जीवनात सेवा घडली तर काय होते? आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची. म्या बोलविल्या वेदू बोले. ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धने,
त्या समर्थाची तुमच्या जीवनात जर सेवा घडली तर मला कुणालाच घाबरायची काळजी नाही. विठ्ठल विठ्ठल समर्थाची यादी तिघ जण आहेत महाराज. कर्तू मान्यता कर्तू मी शक्ती कुणाकडे होती? महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय. काय माऊली ज्ञानोबारायची कर्तुम शक्ती? जयपाल नावाचा राजा. मी समर्थ कुणाला म्हणायचं सांगतोय महाराज, जीवनात आपल्या सेवा घडली पाहिजे. जयपाल नावाचा राजा, राजाला मुलगाच होत नव्हता. 9-10 मुली झाल्या. राजाने राणीला सांगितलं, हे बघ आता जर तुला परत मुलगी झाली तर मी त्या मुलीलाही ठेवणार नाही आणि तुलाही ठेवणार नाही. राणी प्रसूत झाली आणि योगायोगाने काय झालं, त्या राणीला पुन्हा मुलगीच झाली. पण आमदारापेक्षा आमदाराचा पिये काय असतो? हुशार असतो. तसं राणीची दासी हुशार होती. तिने सांगितलं, राजांना सांगायचं. काय सांगायचं? मुलगाच झाला पण म्हणलं का सगळं पाण्यात गेलं. राजाला सांगितलं मुलगा झाला पण तुम्हाला त्याचं वयाच्या 20व्या वर्षापर्यंत तोंड पाहता येणार नाही असं ब्राह्मण देवतेने सांगितले. राजा म्हणले ठीक आहे. राजाला आनंद झाला. राजापर्यंत बातमी पोचली. राजाने अन्नदान केलं, वस्त्रदान केलं आणि कालांतराने त्या मुलाचं काय झालं, लग्नाचं वय झालं. मग राजाने सांगितलं अजून 2-4 वर्ष थांबायला काय हरकत आहे. आता 20 झाले, 24व्या वर्षी त्याचं लग्न करायचं. त्याचं लग्न झाल्यानंतर आपण त्याचं तोंड पाहू. म्हणून त्या राजाने एका राजकन्याशी त्या मुलाचा विवाह सादर केला. यथोचित विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. सर्व पाहुणे रावळे गेले आणि मायबाप ज्यावेळेस एकांताचा समय आला त्यावेळेस तो मुलगी रूपी मुलगा त्या मुलीपाशी हात जोडून ढसढसा रडायला लागला. सांगितलं मला माफ कर, मी ही मुलगी आणि तू ही मुलगी, मी तुला फसवलं, मला माफ कर. याच्यासारखं मोठं पाप कुठलंच नाही. मला आता जगण्याला, माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. मी आता माझ्या पापाचं प्रायचित्त करणार. म्हणून त्या मुलीला हात जोडले आणि तो मुलगी रूपी मुलगा आपल्या पापाचं प्रायचित्त करायचं म्हणून एका जंगलामध्ये गेला. आणि त्या ठिकाणी तो जंगलामध्ये आपला देह समर्पित करणार, आपला शेवट करणार. तेवढ्यात त्याच्या कानावर भजनाचा आवाज आला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. त्याच्या कानावर भजनाचा आवाज आला. त्याला वाटलं कुठल्या तरी साधू संतांची दिंडी येत असेल. ती दिंडी कुणाची होती? ह्या 4 भावंडाची. माऊली ज्ञानोबाराय ह्या 4 भावंडांची दिंडी होती आणि ते तीर्थयात्रेसाठी चालले होते. त्याला वाटलं कुठला तरी साधू संतांची दिंडी आहे, त्यांचं दर्शन करू आणि मग आपला शेवट करू. म्हणून तो मुलगी रूपी मुलगा रडत रडत गेला आणि माऊली ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं. माऊली म्हणतात अरे मुला तू का रडतो? त्यावेळेस त्याने सांगितलं स्वामी मी मुलगा नाही, मी मुलगी आहे. तर माऊली ज्ञानोबाराय काय म्हटले? निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला. निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो निमिष मात्रे देह पालटीला,
चुकेला माऊली म्हटले बाळा तू मुलगी नाही तू मुलगाच आहे. जिही निमिष मात्रे देह पालटीला स्त्रीचा तो केला पुरुष उभा. म्हणजे माऊली ज्ञानोबारायांच्या दर्शनात एवढी ताकद आहे, त्या मुलगीचाही काय झाला, मुलगा झाला. ही सर्वसामान्य ताकद नाही, फक्त कुणाची ताकद आहे, हे फक्त संतांची ताकद आहे. हे माऊली ज्ञानोबारायांची कर्तुम शक्ती. अकर्तुम शक्ती काय, रेड्यामुखी वेद बोलविले गर्भध्वजांचा हरपिला शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती चांगयाची भ्रांती. चालविली जड मोक्ष मार्गीचा सांगा ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गाचा सांगा ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला गर्भध्वजांचा हरपिला. काय म्हणतात माऊली, या पप्पू शेट्या विठाला 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 काय म्हणतात माऊली. तेथून चालला होता रेडा, रेड्याच्या अंगावर आसुडाने मारलं, माऊलीच्या अंगावर वळ उमटले. ही माऊलीला झाली तिडा. माऊली ज्ञानोबाराय निवृत्ती दादाकडे गेले. म्हटले दादा तुम्ही फक्त आज्ञा सोडा, मी ऋग्वेद बोलवतो रेडा. मुक्ताई म्हणाली ज्ञाना तुझ्या तोंडात पडू पेडा. अरे ऋग्वेद बोलला रेडा तेव्हा पंडित झाला येडा. सोपं आहे का. ही माऊली ज्ञानोबारायांची अकर्तुम शक्ती. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती. मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. जशी विमान आकाश मार्गाने धावतं तसं माऊली ज्ञानोबारायांनी भिंतीवर हात टाकला. भिंतीबाई चला म्हटलं बरोबर भिंत आकाश मार्गाने चालायला लागली. ही माऊली ज्ञानोबारायांची काय अन्यथा कर्तुम शक्ती आहे. हातात होता नाग, बसायला होता वाघ. माऊली ज्ञानोबारा भिंतीवर बसून आले. हे पाहून चांगदेवाच्या पोटात पडली आग. मग 7 वर्षाच्या पोरीनं चांगदेवाचा शांत केला राग. हे चांगदेव म्हणे आज जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताई. आधी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 14व्या वर्षाचा चांगदेव महाराजांनी 6 वर्षाच्या पोरीला गुरु केलं. ही कशाची ताकद आहे, हे फक्त सेवेची ताकद आहे. या 3ही शक्तीच्या भगवंताकडे त्याला समर्थ म्हणायचं. आणि त्याची जर सेवा तुमच्या जीवनात घडली, घडली या सेवा समर्थाची. घडली या सेवा समर्थाची. घडली या सेवा समर्थाची. घडली या आता भय नाही ऐसे वाटे जीवा. घडली या सेवा समर्थाची. घडली या सेवा समर्थाची. घडली या सेवा समर्थाची. आता भय ऐसे वाटे जीवा. घडली या सेवा समर्थाची. घडली सेवा समर्थाची. त्या समर्थाची सेवा घडली पाहिजे. अष्टादश संतांपैकी एक संत श्री संत चोखोबाराय महाराज पत्नीला सांगितलं ग मला पंढरीला वारीला जायचंय. पत्नीने सांगितलं तुम्ही जा, जाण्याबद्दल माझं दुमत नाही,
पण माझं बाळांत पण जवळ आलंय. जाता जाता तुमच्या बहिणीला निरोप द्या आणि मग जा. संत हो म्हटले आणि पंढरीला वारीसाठी निघले. आणि भजनामध्ये एवढे रंग झाले. आसो ऐसा आठव कोठेची नाही, देहीच विदेही भोगो दशा. चोखोबर आहे. भजनामध्ये एवढे रंग झाले. बहिणीला निरोप न देता ते तसंच पंढरपूरला वारीला निघून गेले. आणि इकडे बाळंतपणाची वेळ जवळ आली. आणि ही काळजी कुणाला पडली? जगाच्या मालकाला काळजी पडली. चोखोबरायाच्या पत्नीची डिलेव्हरी आहे. चोखोबरायांनी तर बहिणीला निरोप नाही दिला. आता काय करायचं? म्हणून गरुड महाराजांना बोलवलं. सांगितलं, गरुड महाराज आपल्याला एक डिलेव्हरी करायला जायचंय. गरुड महाराज म्हणले, अहो देवा तुमचं काय डोकं बिकं फिरलं काय? अहो ते बाया माणसांचं काम आहे. मग रुक्मिणी साहेबाला पाठवून द्या ना. जाईन का म्हटले. देव म्हटले जाय. विचारून तर बघा गायला काय हरकत आहे. म्हणून गरुड महाराजांना पाठवलं रुक्मिणी साहेबाला बोलायला. गरुड महाराज गेले, हात जोडले. आई साहेब देवाने बोलवलंय. काय काम आहे माहीत नाही पण बोलवलंय. रुक्मिणी आई साहेब आत्ताच्या काळातल्या नव्हतं, त्या काळातल्या होत्या. म्हणजे थांबा गरुड महाराज थांबा, मला काय करू द्या, मेकअप करू द्या, मेकअप. गरुड बोलायला चॅप्टर होतं. म्हणलं आई साहेब कशाचा मेकअप? पिकअप आणलाय, बस पिकअपमध्ये चाल म्हणले. गरुड महाराज बोलायला चॅप्टर होतं. महाराज पूर्वीचा काळ वेगळा होता. काय होतं? पूर्वीच्या काळात जर दादा लोक आजारी पडली तर काय खायला आणायचे? नाही का? पप्पू शेट आले दादा इथं. काय खायला आणायचे त्यांच्या हॉटेलमधून? आता भेळ नेतात, कुणी लाडू नेतात. पूर्वीच्या काळात लोक काय आणायचे? खारीक, खोबरं, माणसं आजारी पडल्यावर. त्याच्यानंतर काळ थोडा बदलत गेला. लोक सफरचंद आणायला लागले, केळी आणायला लागली, हो बिस्किट पुडा आणायला लागले. आणि त्याच्यानंतर अजून थोडा काळ बदलला. लोक काय आणायला लागले? माणूस आजारी पडलो पार्ले, पर ते वारले तरी पार्ले संपत नाही. म्हणजे एवढी परिस्थिती बदलत चालली. माता माऊल्यांचं खूप अवघड आहे. एक माता माऊली सहज आपल्या नवऱ्याला म्हणते लाडा लाडात, मी तुमचं काय सांभाळू? घर सांभाळू, मुलं सांभाळू, बायको सांभाळू, आई सांभाळू, शेती सांभाळू, मी काय सांभाळू? तो म्हणला तू काहीच नको सांभाळू, फक्त तू तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळी. तू झटकाले आफेटा असतो. रुक्मिणी साहेब आले देवाला. विचारलं देवा काय काम आहे? सांगितलं अगं रुक्मिणी माझ्या भक्ताच्या पत्नीची डिलिव्हरी करायची आणि तुला जायचंय. रुक्मिणी साहेबांनी कोपरापासूनच हात जोडले. देवा मी जाणार नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या. एकदा बायको रागवली का नवरा किती डेंजर असू द्या गप्पच बसवतो. पाणीच शांत झाले देव. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, कुणीच काही बोला नाही. मग रुक्मिणी साहेबांनीच देवाला विचारलं देवा जर मी नाही गेले तर आता तुम्ही काय करशाल? देव म्हणले मी जाईन. हा रुक्मिणी देवा डोक्याला काय इच्छू बिच्छू चावला काय तुमच्या? अहो डिलेव्हरी करायची, त्या ठिकाणी बाया माणसांचं काम आहे. मग देव म्हणले अवघड काय आहे त्यात? माझा भक्त त्या ठिकाणी संकटात आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी, उनेन साय हरिदासाचे. आपल्या भक्तावर ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस देव धावून येतो. आणि मग देवाने विटेवरून खाली उडी मारली, कपाळाला भलं मोठं कुंकू लावलं, लुगडं घातलं, वैने वोगडा तार हात मारी वैनी उघडा. चोखोबाची बहीण झाला तारंधार, वैनी उघडा द्वार हात मारी, वैनी उघडा द्वार हात मारी. हरी हरी चोखोबाची बहीण झाला तारंधार, वैनी उघडा द्वार हात मारी, वैनी उघडा द्वार हात मारी, हात मारी. चोखोबरायची बहीण भगवंत त्या ठिकाणी झाले. आणि वैने उघडादार हका मारे, त्या ठिकाणी बहीण रूप चोखोबरायचे आले. दार उघडलं, संपूर्ण बाळांत पण केलं. कुणी? चोखोबाऱ्या रूपी बहीण देवानी संपूर्ण बाळात पण केलं. चोखोबरायच्या पत्नीचं
संपूर्ण बाळांतपण केलं, मुलगा झाला, त्याचं नाव काय ठेवलं? कर्ममेळा नाव ठेवलं. आणि मग पंढरपूरला गेलेल्या चोखोबरायांना आठवलं खरी तर पत्नीची डिलिव्हरी आहे आणि आपण तर बहिणीला निरोप नाही दिला, आता काय झालं असेल म्हणून घाई गडबडीने चोखोबराय निघले. इकडे भगवंताला कळायला काय वेळ लागतोय. चोखोबराय घरी यायला निघले. देवरूपी चोखोबरायच्या बहिणीने सांगितलं, वहिनी मला आता जावं लागते, माझी मुलं बाळं उपाशी आहेत. अगं थांबा, तुमचे भाऊ येतील, थांबा. नाही नाही मला जावं लागते. म्हणून देवरूपी चोखोबरायची बहीण अशी वाड्याच्या थोडी बाजूला गेली. 5-10 मिनिटाच्या अंतरावर गेली आणि त्याच ठिकाणी गुप्त झाली. आणि 5-10 मिनिटाच्या अंतरावर चोखोबराय घरी आले. त्यावेळेस पत्नीने सांगितलं, तुमची बहीण तुम्हाला वाटत भेटली नाही का? चोखोबराय म्हणले, अगं मी तिला सांगितलंच नव्हतं. अहो तुमची बहीण आली, मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं, संपूर्ण बाळात पण तिने केलं. चोखोबराय म्हणे, तू काय इडी बिडी झाली काय? अगं मी तिला सांगितलंच नाही तर ती येईल कशी काय? मग चोखोबरायने डोळे झाकले. चोखोबरायच्या अंतकरणाला पाझर फुटला. ही माझी बहीण नसून, हे दुसरं तिसरं कुणीच नसून, हा जगाचा मालक आहे. एवढ्या खालच्या दर्जाचं काम करणारा हा दुसरा तिसरा कोणीच नाही, हा जगाचा मालक आहे. चोखोबरायावर आलेलं संकट देवाने आपल्यावर घेतलं, याचं एकमेव कारण घडली या सेवा समर्थाची. घडली या सेवा घडली या सेवा समर्थाची. घडली या सेवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा. 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 घडली या सेवा समर्थाची. घडली या सेवा समर्थाची. घडली या सेवा समर्थाची. घडली या सेवा समर्थाची. आता माझ्या मना करावा निर्धार. 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 निर्धार निर्धार. विठाला विठाला विठाला. चोखोबरायच्या जीवनात आलेलं संकट भगवंताने दूर केलं. तर चोखोबरायच्या जीवनात काय घडलं होतं? त्या समर्थाची सेवा घडली होती. मग आपल्याही जीवनात अशी त्या भगवंताची सेवा घडली पाहिजे. कशी घडली पाहिजे सेवा? चोखोबरायासारखी सेवा घडली पाहिजे. तेव्हा बाप्पा आपल्याला दर्शन देतील. विठाला 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 हे मन किती चंचल आहे सांगा. चंचल मी मन कृष्णा प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम वन्ने वायोरिव सुदुष्करम. हे मन किती चंचल आहे. तुकोबराय सांगता, देवा मी या भगवंताचं सेवा करत असताना, भक्ती करत असताना तू मन मी हिची करी. माझी भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. किंवा जगद्गुरु तुकोबरायचे बंधुराज एका ठिकाणी सांगतात, मनुराजा एक देह पुरी असे नांदतो त्यासी दोघी नारी. हे पुत्र पौत्र संपन्न भारी. त्याने कृपा केली आम्हावरी म्हणून आलो मी आदेशा. हे मन इतकं चंचले. आता मिंगरेवाडीत आहे तर थोड्या वेळात अमेरिकेला जाईन. हे तुका म्हणे मन चंचल जाता येता न लगे वेळ. जाता येता न लगे वेळ. जाता येता न लगे वेळ. हे तुका म्हणे मन चंचल जाता येता न लगे वेळ. जाता येता न लगे वेळ. जाता येता न लगे तुका म्हणे मन चंचल जाता येता न लगे वेळ. एवढं मन चंचल आहे. त्या चंचल मनाला तुकोबराय सूचना देतात, हे म्हणा मी भगवंताची त्या भक्ती करत असताना तू त्यामध्ये अंतर पडू देऊ नको. आता माझ्या मनी धरावा निर्धार. चिंतनी अंतर न पडावे. त्या चिंतनामध्ये काय करू नको तू?
अंतर पडू देऊ नको. विठ्ठल 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 विठाला विठाला विठाला. ते चिंतन करत असताना जर एकदा अंतर पडलं ना कुठल्या गोष्टीमध्ये, एकदा जर विक्षेप आला का माणसाचं मन त्या ठिकाणी लवकर लागत नाही. वासना वाढाळ गाई गड्यांनो, वासना वाढाळ गाई तिचा हाणून मोडावा पायी. तसे त्या मनाला आपल्याला जागेवर थांबवता येत नाही. त्या मनाला त्यांनी सूचना केली. आणि जीवनामध्ये महाराज जर संघर्ष नाही ना तर कुठलीच गोष्ट नाही. तुम्ही संघर्ष करा, एक दिवस यश तुमच्या पदरात आहे. पण आपण जर म्हणलं एक आधा ऋषी महाराज इतका भारी पखवाद वाजवतात, इथं बसले ना बऱ्याच जणांना वाटत असं माझं मुलगं असं वाजणार निघाव, पण ते वाजवणार नाही निघत. ते काय करणार निघत, त्यासाठी घासावं लागते. रात्रभर प्रॅक्टिस करावं लागते. गंधर्वासारखे गाणारे आहेत, किती प्रॅक्टिस केली महाराजांनी. सोपं आहे का? जीवनात संघर्ष आहे महाराज. 8 दिवसाच्या मधुकरीच्या शिळ्या भाकरी खाऊन दिवस काढलेत आळंदीत. सोपं नाही. तेव्हा एवढी तयारी होती. अगोदर आपण काय करावं लागतं, संघर्ष करावा लागतो. संघर्ष केल्याशिवाय जीवनामध्ये यश नाही. अहो आपण साधं थोडं दान जरी दिलं, आता आपल्या ठिकाणी सुवर्ण कलशाला एवढं दान दिलं, आलं का कुणाचं नाव कधी? एवढं गुप्त दान दिलं. पण जर एखाद्याने काय मनुष्य आपलं आज माऊली ज्ञानोबरायांचा सुवर्ण कलश त्या ठिकाणी 22 किलोचा सुवर्ण कलश बसवला. महाराज एका मुंबईच्या उद्योजकाने 11 किलो 1 किलो सोनं दिलं, पण नाव नाही, गुप्तदान. 1 कोटी रुपयाची देणगी दिली गुप्तदान म्हणून. आणि आपण जर या ठिकाणी साधा फॅन जरी दिला, दुपारी जर काकड्याला बसलो, दुपारी नाही काकड्याला बसलो, भजनाला बसलो, आणि तो जर फॅन चालू असला, एक माणूस पळत आला, म्हणला महाराज फॅन बंद करा. म्हणलं काय झालं? अरे गरम होतंय. तो म्हणला तो फॅन म्या दिलाय. म्हणलं चांगलं आहे बाबा, तो दिलाय. मग काय झालं? तो म्हणला त्याच्यावर माझं नाव आहे आणि फॅन चालू असल्यावर ते नाव दिसत नाही. मग एवढी लोक असतात. आपण जर आपल्या जीवनात संघर्ष नाही केला तर भगवंत आपल्याला संघर्षच पाहिजे. आणि संघर्ष केला तर भगवंत आपल्याला कधी नाराज करणार नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. येथे नाही आली झाली येथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याचकास कृपेविषयी. भगवंताच्या द्वारामध्ये फक्त तुम्ही आम्ही गेल्यावरच नाही, तर एखादा भिकारी जरी गेला तरी भगवंत त्याला कधी नाराज करत नाही. येथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याचकास कृपेविषयी. कुणीही जाऊ द्या त्या ठिकाणी. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात किती संघर्ष होता. छत्रपती शिवाजी महाराज फुकट झाले का? त्यांची आपण जयंती साजरी करतो. शिवाजी महाराज कुणाला म्हणायचं? शी म्हणजे शिलवान राजा, वा म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा, आणि जीव म्हणजे जी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. इथे नाव शिवाजी. अजून सांगतो, 19 फेब्रुवारी शिवजयंती झाली. बातमी आहे ताजी. तुमच्या सेवेला मी आज झालो राजी. राजे अनेक झाले, सर्व राजात माझ्या राजांनी मारली बाजी, कारण त्यांचं नावच होतं छत्रपती शिवाजी. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. या शिवाजी महाराजांच्या जीवनात किती संघर्ष होता. म्हणून आज आपण राजांची जयंती साजरी करतो. पण शिवाजी महाराज जर जन्माला यायचे असेल तर त्यासाठी कोण जन्माला यायला पाहिजे? प्रथमतः जिजाऊबाई साहेब जन्माला यायला पाहिजे. पण त्या जिजाऊबाई साहेबाच्या आपण पोटामध्ये हत्या करतो. कसे जिजाऊ माता जन्माला येतील सांगा? हा,
त्यासाठी सर्वात जास्त जर पाप कुठलं असेल तर ते कशाचं आहे? स्त्रीभ्रूण हत्येचं पाप आहे. आपल्याला वंशाला दिवा पाहिजे असतो म्हणून आपण त्या गर्भामध्ये त्याची हत्या करतो. मी एक सांगून जाईल, मुलीला जगू द्या मुला समान, वाचवा तिचा प्राण, मुलगीच ठेवते आईवडिलांच्या सेवेवर भान, म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्रीकृष्ण भगवान. सोपं आहे का? म्हणून प्रथमचा जिजाबाई साहेब जन्माला आले पाहिजे तरच शिवाजी महाराज जन्माला येतील. विठ्ठल 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 विठ्ठल. जीवनामध्ये किती संघर्ष करायचा, माऊली ज्ञानोबारायांनी किती संघर्ष केला. तुमच्या आमच्या कल्याणासाठी काय केलं. आपल्याला थोडं दुःख झालं, थोडा त्रास झाला, थोडं टेन्शन आलं तर आपण काय करतो. आजकालचा जर तरुण पाहिलं महाराज, 2 मिनिटं बोलून जातो मी. आजकाल जर तरुण पाहिलं तर नैराश्यामध्ये जीवन जगतात. कुणाला मार्क कमी पडली, कुणी नापास झाला, कुणाला मुलगी नाही म्हटली म्हणून आपलं जीवन संपवायला लागले. अरे या ठिकाणी भावाभावामध्ये वाद वाढले तर एकामेकाच्या जीवावर उठलेत. इतका हा देव सोपा आहे का महाराज? इतका हा देव तुम्हाला दुर्लभ झालाय का? मग त्या माऊली ज्ञानोबारायांना किती त्रास दिला, माझ्या तुकोबारायांना किती त्रास दिला समाजाने. एवढा त्रास तर आपल्याला नाही ना. माऊली ज्ञानोबारायांनी किती संघर्ष केला. अहो माऊली ज्ञानोबाराय जर आळंदीत मधुकरी मागायला गेले तर एक टायमाची मधुकरी भेटत नव्हती, आणि जरी मधुकरी भेटली तर काही कर्मठ लोकांनी त्यामध्ये माती कालवली. अरे माती तर सोडा, नवे नवे माऊलींच्या अंगावर काही लोक थुंकले तरी माऊली ज्ञानोबाराय कधी त्यांना उलट बोलले नाही. माऊली ज्ञानोबारायांना एक दिवस राग आला, त्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय आपल्या ताटीचा दरवाजा लावून आतमध्ये बसले. त्यावेळेस छोट्याशा मुक्ताबाईने सांगितलं, दादा हा योगी पावन मनाचा योगी राम पावन मना अपराध जनाचा साहेब अपराध जनाचा विश्व संती सुखे व्हावे पाने. माऊली ज्ञानोबारायांना मुक्ताने सांगितलं, आपला किती राग आला तरी आपण काय व्हायचं, पाणी व्हायचं. दादा उघडा तुम्ही ताटी, आपल्याला जगायचं या जगासाठी. माऊली ज्ञानोबाराय ताटी उघडून बाहेर आले आणि तेव्हा खरा ज्ञानेश्वरीचा उगम झाला. माऊली ज्ञानोबारायांनी 9033 ज्ञानेश्वरी लिहिली. कशासाठी लिहिली तर तुम्हा आम्हा सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. एवढा आघात ग्रंथ कुठला नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे माऊली ज्ञानोबारायांच्या जीवनात इतका संघर्ष होता तेवढा आपल्या जीवनात नाही. म्हणून भगवंत त्या ठिकाणी तुम्ही संघर्ष करा, कधीच कुणाला नाराज करीत नाही. येथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याचकास कृपेविषयी. आणि भगवंताच्या द्वारामध्ये कोणीही गेलं, कुणी म्हणजे तो गरीब श्रीमंत राजा कोण आहे, देव ते पाहत नाही. तो पशु आहे का प्राणी आहे का देव ते पाहत नाही. सर्वांवर देव काय करतात, एकच कृपा करतात. अभंगाचं शेवटचं नाही तुझ्या परी तुका म्हणे येथे नाही तुझ्या परी
चिंतनी अंतरण पड़ा चिंतनी अंतर न पड़ावे न पड़ावे न पड़ावे नाही तुझी परी राया आणि रंकासरी देवा पायी त्या ठिकाणी काय करावं लागतं महाराज घासावं लागतं तेव्हा टाळ्या वाजतात विठाल विठाल मग तुकोबराने सांगितलं तुम्हाला जर त्या देवाला भजाय तर कुठल्या देवाला भजा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल पांडुरंग 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 आवाज तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल पांडुरंग 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 तुलेले हरी का नाम विठ्ठल 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 मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे
बार घुमाए हो बार घुमाए 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 कुंडली कमलनाथ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गणपती बाप्पा मंगलमूर्ती बार आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची. या अभंगावर आपलं कीर्तन संपलेलं आहे, वेळ झालेली आहे. आता सगळ्यांनी भजन जसं जोरात केलं तोंड उघडून, भजनाच्या टायमाला कसं आता जेवताना तोंडच उघडायचं नाही. अहो भजन करताना तोंड उघडा, देवाची भक्ती येते. त्या तुकोबरायांनी सांगितलं, बाबा हो तुमच्या जीवनात जर तुम्हाला सक्सेस जर व्हायचं असेल तर तुम्ही काय करा, त्या देवाला भजा, त्याची भक्ती करा, त्याची सेवा करा. तुम्ही जर त्याची सेवा केली तर तुमच्या जीवनात कशाचीच भीती राहणार नाही. या अभंगावर सरळ सरळ मी आपलं जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करून जे काही महाराजांनी दिलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष. ना तरी बालक बोबडा बोले अकुडावी चुका पावली, ते चोज करून माऊली रिझे जेवी. या उक्तीप्रमाणे जे काही चुकीचं असेल किंवा भावनेच्या भरामध्ये एखाद्याला शब्द लागून जातो, एखाद्याला वाईट वाटतं, तर तो माझा मला परत करा. कारण मी मगाशी सांगितलं बारीक आहे आपल्या गावची, तुमचाच मुलगा, तुमचाच भाऊ, तुमचाच पोरगा. त्यामुळं काही चुकीचं असेल ते माझं मला परत करा. झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी, तुम्हा सर्व देव श्रोतृवर्गांच्या चरणी जाता जाता फक्त मी तुमचे 2 मिनिट घेणार आहे. आपली सेवा या ठिकाणी संपली. आता आपल्याला समारोप करायचा आहे. पण जीवनामध्ये महाराज मी 2च मिनिटं घेणार फक्त. आपली सेवा संपलेली. ही सेवा तुम्ही नाही घेतली आखी तरी चालेल. महाराज उलथू द्या तिकडं, महाराज उलथू द्या. पण जर आज आपण या ठिकाणी एवढे मोठे सप्ते करतो, कोटी कोटी रुपये बांधून एवढे मोठे मंदिर उभारतो या ठिकाणी, मला सांगा, आणि जर आपल्याच धर्मावर जर आघात होत असेल, पूर्वीच्या काळी चालायचं, आदिवासी समाज असेल, शूद्र समाज असेल, त्या समाजामध्ये कशासाठी धर्मांतरण व्हायचं मला सांगा. कोणाची परिस्थिती नाही, कुणी पैसे देऊन धर्मांतर करायचं, कुणी नोकरीच्या आमिषाने धर्मांतर करायचं. आता आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये इतका प्रचार प्रसार वाढलाय ईसाई धर्माचा, मिशनरी धर्माचा इतका प्रचार आणि प्रसार वाढलाय. आपण जर आज याच्याकडे लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काही काळात 20-25 वर्षामध्ये आपल्याला या ठिकाणी सप्ते सुद्धा करता येणार नाही. आपण तो धर्म जर आपल्याला स्वीकारायचा आहे, ईसाई धर्माचा धर्मग्रंथ कुठला आहे महाराज? कुराण. कुराण आहे महाराज, त्यांचा धर्मग्रंथ कुराण आहे. ख्रिश्चन समाजाचा धर्मग्रंथ बायबल आहे. पण नमाजाला जाता वेळेस ईसाई समाजाचा लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत त्या ठिकाणी आपला सर्व धंदा बंद करून त्या ठिकाणी ते नमाज अदा करायला जातात. त्यांना त्यांच्या धर्मग्रंथाचं संपूर्ण ज्ञान आहे. आणि आपला धर्मग्रंथ कुठला आहे? श्रीमद भगवद्गीता. इथे बसलेल्या 95% लोकांना आपला धर्मग्रंथ माहिती आहे, पण आपल्या धर्मग्रंथामध्ये काय सांगितलंय हे 5-10% लोकांना सोडलं तर कुणालाच माहित नाही. इतका पवित्र आपला धर्मग्रंथ आहे.
म्हणून जर आपल्याला आपल्या धर्मावर आलेलं संकट जर आपल्याला थांबवायचं असेल, आपल्या धर्मावर आलेलं संकट जर आपल्याला थांबायचं असेल तर आपण कुठेतरी लवकरच जागे झालो पाहिजे. कारण आपल्या धर्मग्रंथासारखा पवित्र ग्रंथ कुठलाच नाही. आपल्याला त्या धर्माचं पूर्ण, त्या ग्रंथाचं पूर्ण ज्ञान झालं पाहिजे. यासाठी महाराज आम्ही श्रीमद भगवद्गीतेची ओळख म्हणून श्रीमद भगवद्गीता प्रशिक्षण चालू करण्याचं ठरवलेलं आहे. आपल्या तरुण मुलांसोबत आमची चर्चा पण झाली, तारीख पण त्याची डिक्लेअर होणार आहे. 3 दिवसाचा वर्ग राहणार. त्या 3 दिवसाच्या वर्गामध्ये रोज 3 तास भगवद्गीतेचं प्रशिक्षण दिलं जाणार. आपल्या गावातून आता ते कार्य मीच हातात घेतले आणि मला माझी अशी इच्छा आहे ते सुरू करत असताना सुरुवात आपल्या गावापासून व्हावी, ही माझी इच्छा आहे. कारण का हे स्टेज आहे, या ठिकाणी आम्ही नाही बोलावं तर कोणी बोलावं? ही नारदाची गादी आहे. आज आम्ही जर धर्मावर नाही बोललो तर उद्या आपल्याला या ठिकाणी कीर्तन सुद्धा करता येणार नाही. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, ज्यांना शक्य होईल कमीत कमी आपल्याला 50 लोकांची गरज आहे. रोजचे 3 तास 3 दिवसाचा वर्ग असणार. श्रीमद भगवद्गीता प्रशिक्षण वर्ग किंवा श्रीमद भगवद्गीतेची ओळख म्हणून आपण त्या ठिकाणी वर्ग घेणार. आणि त्या वर्गाला जेवढे होतील, मिंगडेवाडीचेच नाही तर परिसरातले लोक जरी आले तरी त्यांनी या ठिकाणी त्या श्रीमद भगवद्गीतेच्या वर्गाला उपस्थित राहायचे. कारण ते जर आपल्याला गीता कळली तर आपला धर्म किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला एक दिवस कळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी, तुम्हा सर्व देवतुल्य श्रोतृ वर्गाच्या चरणी 2 तास या ठिकाणी आम्हाला साथ दिली. सर्व आमचे गुरुबंधू गायनाचार्य, मृदुंगाचार्य, जगद्गुरु तुकोबारायांसारखे विनेकरी बाबा, तुम्हा सर्वांच्या चरणावर त्या ठिकाणी झालेली सेवा समर्पित करतो. आणि मला या ठिकाणी संधी दिली म्हणून सर्व ग्रामस्थांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय महाराज साधू संतांच्या आशीर्वादानं या गावचं जागृत देवस्थान गणपती बाप्पाच्या कृपेनं आणि मेंगडेवाडी ग्रामस्थांच्या सहकार्यानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, आजच्या या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा, हरिभक्त परायण आपल्या मेंगडेवाडीचं वैभव. खाली बसा, कुणीही उठायचं नाही, खाली बसा. आपलं मेंगडेवाडीचं वैभव हरिभक्त परायण वैभव महाराज मेंगडे यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगावर आता भय नाही ऐसे लागे जीवा घडली या सेवा समर्थाची या अभंगावर 2 तास चिंतन केलं. महाराजांना ग्रामस्थ खाली बसा. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितल्याशिवाय कुणीही उठू नका. सर्वांना विनंती राहील, खाली बसा. ग्रामस्थांच्या वतीनं, गणेश देवस्थान ट्रस्टच्या वतीनं महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. आणि महाराजांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आजची ज्यांची पंगत आहे त्या पंगतचे प्रतिनिधी म्हणून हॉटेल मयूरचे सर्वेसर्वा आणि धर्मवीर पतसंस्थेचे सन्माननीय संचालक पप्पूशेठ थोरात आणि सन्माननीय बबनराव खंडूजी मेंगडे सामाजिक कार्यकर्ते या दोन्ही मान्यवरांना विनंती, आजच्या ज्या मान्यवरांची पंगत आहे त्या पंक्तींचे प्रतिनिधी म्हणून आपण महाराजांचा सन्मान करायचा आहे. चला. माय सिस्टीमचं बघा, नाहीतर आम्ही उद्यापासून येत नाही. रामकृष्ण हरी.
होईल 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 चिंता करू महाराज माऊली 2 मिनिटं थांबा जरा तुम्ही थांबा 2 मिनिटं ऐकून घ्या ना ऐकून घ्या